नमस्कार. सगळ्यांचे पाय मातीचे असतात हेच खरं. मग तो विचारधारेनं कोणताही असो, कोणत्याही पक्षाचा असो. एकीकडं महाराष्ट्रामध्ये स्त्रियांसोबतच्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना कर्नाटकात देखील अशीच एक घटना पुढे आलेली आहे. कर्नाटकातील जारकर्म समोर आलं आहे. जारहोळी नावाचे कर्नाटकातील मंत्री आहेत ज्यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे आणि त्या मंत्र्यांनी एका मुलीसोबत अगदी गैरकृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांवरती असे आरोप झाले आणि त्यावर भाजपच्या नेत्यांनी रणकंदन माजवलं. या रणकंदनानंतर आता भाजपचे थेट कर्नाटकातील नेते या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. एक मंत्री नोकरी लावण्याच्या निमित्तानं एका मुलीवरती अत्याचार करतो, त्याच्या व्हिडिओ क्लिप्स तयार होतात आणि त्या प्रसृत होतात. ही घटनाच नुसती धक्कादायक किंवा गंभीर नाही आहे, तर लज्जास्पद आहे. एकीकडं भाजपचे नेते विरोधी पक्षावर तुटून पडत आहेत या महिलांवरच्या आरोपामुळं. काही महिला नेत्या खूप मोठेपणा मिळवत आहेत, पण दुसरीकडं कर्नाटकामध्ये त्यांच्याच पक्षाचा नेता अशाच प्रकरणात लिप्त असल्याचा आरोप होतो आहे. आता रमेश जारहोळी हे नेते काँग्रेसमधून आले आहेत अशी देखील पुष्टी जोडली जाते आहे. ते काँग्रेसमधून येवोत की भाजपचे मूळचे असोत, कृत्य झालंय हे खरं आहे आणि आत्ता ते भाजपशी संबंधित आहेत. बाई हा विषय राजकारणामध्ये इतक्या वाईट पद्धतीनं हाताळला जातो आहे की त्यात फक्त स्त्री उपभोगासाठी असते की काय असा समज निर्माण होतो आहे. यामुळे होणार आहे काय की राजकारणाशी संबंधित स्त्रिया आणि राजकारणात असलेल्या स्त्रिया यांच्याविषयी नाहक एक समज समाजामध्ये पसरण्याची शक्यता आहे. खरं तर अशा प्रसंगामध्ये लोकांनी लिप्त व्हायला नको ही झाली नैतिक बाब, पण जे कोणी सापडत आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला हवी. एखादी घटना अशी घडते जेव्हा ती सामान्य माणसांकडून घडलेली असते तेव्हा त्याच्या विरोधामध्ये पोलीस केस किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असते. पण जेव्हा अशीच घटना एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत, ज्याला आपण राजकारणी किंवा समाजातील व्यक्ती असं म्हणू, तेव्हा याच घटनेला खूप गांभीर्याने घ्यायला हवं. कारण ही माणसं समाजाची नेते असतात आणि नेत्यांचं अनुकरण त्यांचे अनुयायी करत असतात. असं अनुकरण जर होऊ लागलं आणि राजकारणात किंवा मोठ्या पदावर गेल्यानंतर स्त्रियांचा मनमुराद उपभोग घेता येतो, वाटेल तसं वापरता येतं असा समज दृढ होऊ लागला आहे. सगळ्यात वाईट गोष्ट अशी घडते आहे की ही प्रकरणं पुढे येतात, त्यांना दाबणारं कुणीतरी येतं, समाज पुढे येतो, जात पुढे येते, एक वर्ग पुढे येतो, तो पक्ष पुढे येतो आणि या प्रकरणाचा अंत म्हणावा तसा होत नाही. म्हणजे कुणी अडकलं आहे, सापडलं आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे, त्याला शिक्षा झाली आहे, अशी प्रकरणं विरळ आहेत. मग अशा प्रकरणांच्यामधून एक काळ फक्त चर्चा होते, गोंधळ उडतो आणि विषय संपतो. असा विषय संपणार असेल तर अशा प्रकरणात अडकणारे माणसं किंवा त्यांना अडकवली गेलेली माणसं किंवा अशी कृत्य करणारी माणसं ही बिनबोबाटपणे फार तर काय होईल, चर्चा होईल, काही दिवस बदनामी होईल एवढ्याच मानसिकतेमध्ये असतात आणि इथे खरा घोटाळा होतोय. खास करून आता भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्यावरती, कर्नाटकातल्या मंत्र्यावरती असा आरोप होत असताना प्रश्न हा पडतोय की याच पक्षाचे नेते अत्यंत सहजोगपणे आपल्या पक्षाकडून बोलत असताना विरोधी पक्षावरती आरोप करत जातात. हे सगळंच कसं वाईट आहे असं सांगत जातात, तेव्हा आपल्याच पक्षातील नेते यामध्ये अडकलेली असतात, त्याचा विसर त्यांना पडतो. खरं तर भाजपामध्ये देखील अशा प्रकारचे आरोप कमी झालेले नाही आहेत. म्हणजे संजय जोशी प्रकरण कुणी विसरलं नसेल तर ते भाजपचे नेते होते, संघटनात्मक कार्यामध्ये होते, त्यांच्या सीडीज भाजपच्या अधिवेशनामध्येच पसरवल्या गेल्या. म्हणजे त्या काळात असं व्हॉट्सअप फेसबुकवर व्हायरल होत नव्हतं, त्या काळामध्ये जोशींच्या सीडी पसरवल्या गेल्या आणि जोशी बदनाम होऊन भाजपच्या वर्तुळाच्या बाहेर गेले. भाजपच्या नेत्यांवर देखील जोशी असोत किंवा अजून कोणी असो असे आरोप झालेले आहेत. म्हणजे अगदी फडणवीस सरकारच्या काळामध्ये काही मंत्र्यांवरती देखील असे आरोप झालेले आहेत, ज्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पण या आरोपांना त्या काळामध्ये आज मिळाली तेवढी हवा मिळालेली नाही आहे. म्हणजे 2 मंत्री, मागच्या सरकारमधले 2 मंत्री अशा प्रकरणामध्ये लिप्त असल्याचं समोर आलं आहे. एकाची खाती काढल्या गेली, एकाला तिकीट नाकारलं गेलं, असंही घडलं आहे. हे सगळं
महिलांच्या विषयाच्या संबंधातील आरोपावरून घडलेला आहे. म्हणजे इथे कुणीच शहाजोग, साळसूद अथवा सज्जन नाही हे प्रकर्षानं समोर येतं आहे. खरं तर भाजप असे आरोप करत असताना, आपल्या विरोधी पक्षावरती, नेत्यांवरती असे आरोप करत असताना भाजपची प्रतिमा ही स्वच्छ असायला हवी आहे, पण तसं असल्याचं दिसत नाही आहे. एकीकडं भाजपचे काही नेते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती आरोप करतात आणि दुसरीकडं भाजपच्याच नेत्यांवरती असे आरोप होत राहतात. जेव्हा अशी गोष्ट घडत असते तेव्हा भाजपविषयीचा विश्वाससुद्धा कमी होत असतो. हा नैतिक अधिकार भाजपला आहे का, हाही प्रश्न पडतो. कर्नाटकातील जारकर्माची किस्सा तर भयंकर आहे. म्हणजे कोणताही आरोप झालेला व्यक्ती तो आरोप नाकारत असतो आणि असे आरोप करणं म्हणजे आपल्या बदनामीचा डाव असं देखील म्हणत असतो. तसंच रमेश राजहोळी यांनी देखील हे आपल्या बदनामीचं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे का नाही हे तपासा आणि ते सिद्ध होईल. पण जारकहोळींनी राजीनामा देऊन आता आपल्या या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करायला मोकळेपणा दिला आहे. पण तो मोकळेपणा आहे का? कारण राजीनामा दिल्यानंतर देखील निष्पक्ष अशा स्वरूपाची चौकशी होऊ शकते का हा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये आपण तो अनुभव घेतो आहोत. अशा अनेक प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी होत नसते, तर उलट आपल्या पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी सरकारी पक्ष हे प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करत असतं. यामुळंच या प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष होईल की नाही याच्याविषयी खात्री देता येत नाही. अशा स्वरूपाचे आरोप हे जेव्हा होऊ लागतात, जेव्हा अशा CD समोर येतात, म्हणजे महाराष्ट्रात एक गोष्ट आहे की याच्या ऑडिओ क्लिप बाहेर आलेल्या आहेत, यातले काही पुरावे फोटोच्या स्वरूपामध्ये बाहेर आलेले आहेत. पण कर्नाटकामध्ये थेट अत्याचाराच्या व्हिडिओ क्लिप बाहेर आलेल्या आहेत. आता या व्हिडिओ क्लिपचं सत्यता म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष एखादा माणूस अशाच्या आधी पण आलेले आहेत. म्हणजे नारायण दत्त तिवारी जे नेते होते मोठे, पुढे राज्यपाल होते आंध्र प्रदेशचे आणि त्यानंतर ते भाजपात आले, त्या नारायण दत्त तिवारींच्या देखील अशा प्रकारच्या CDs बाहेर आलेल्या होत्या. त्यांना देखील भाजपनं आपल्याकडे घेऊन पवित्र करून घेतलेलं होतं. महाराष्ट्रामध्येही असं घडलेलं आहे. पक्ष कोणताही असो, तो पक्ष त्यातली विकृत विचारधारेची मंडळी कायम असतात आणि अशा मंडळींसह प्रामाणिकपणे पक्ष आपला आहे आणि तो प्रामाणिकपणे काम करतोय, महिलाविषयक आरोपामध्ये लिप्त नाही आहे असा दावा आता कोणताच पक्ष करू शकत नाही, तसा भाजपही करू शकत नाही. खरं तर भाजपनं अशा प्रकरणाच्या विरोधामध्ये रणकंदन माजवलेलं असताना भाजपच्या नेत्यांचं या प्रकरणामध्ये अडकणं हे जास्त गंभीर आहे आणि भाजपनं याची गांभीर्यानं दखल घ्यायला हवी. आता हे कर्नाटकातलं जारकर्म भाजपला महागात पडेल की अन्य पक्षाप्रमाणेच भाजप हे देखील निभावून नेईल हे देखील पाहणं आवश्यक आहे. पण यातून भाजपची प्रतिमा मात्र खराब झाली आहे एवढं नक्की.